नमस्कार. मी स्वाती सुरंगळेकर, नागपूरहून. महिला दिनानिमित्त साप्ताहिक जनमंगलच्या या आम्ही बायका या उपक्रमात मी माझी एक कविता सादर करते. अक्षरधाममध्ये ना, अहमदाबादच्या एक छोटंसं चित्र आहे आणि त्याच्यामध्ये लिमाली गाव का संग्राम असं तो माणूस कातडी कमवतो आणि पण तरी तो फार भक्त असतो. स्वामीजींकडे जात असतो. स्वामीजीसुद्धा त्याच्याकडे येत असतात आणि आतल्या बाजूला राहून त्याची बायको तो त्यांचा सगळा संवाद किंवा उपदेश सगळं ऐकत असते. तर त्याच्यावरनं सुचलेली ही कविता आहे. शीर्षक आहे अनासक्त. आणि बघा, समाजात असं म्हटलं जातं की बायका संसारात इतक्या अडकलेल्या किंवा बुडलेल्या असतात की त्यांना अध्यात्म कुठे कळायला. तर या विचाराला छेद देणारी ही कविता आहे. आपणच ठरवा कोण खरं अनासक्त आहे ते. कविता अशी. त्याच्या मुखी हरिनाम तो भक्तीत रंगला. त्याच्या मुखी हरिनाम तो भक्तीत रंगला. ती प्रपंचात दंग. ती प्रपंचात दंग करी संसार चांगला. त्याच्या वागण्या बोलण्यात विरक्ती दाटलेली. त्याच्या वागण्या बोलण्यात विरक्ती दाटलेली. तिची सर्वांवर छाया नाही माया अटलेली. सद्गुरूंच्या दर्शनाला निघाली ती दोघं. सद्गुरूंच्या दर्शनाला निघाली ती दोघं. डोईवर होतं थोडं संसाराचं ओझं. आडवाटेवर त्याने पाहिले सोन्याचे कडे. आडवाटेवर त्याने पाहिले सोन्याचे कडे. कसे लपवावे त्यास मनामध्ये प्रश्न पडे. संसारी बायकोचे जर का गेले लक्ष. संसारी बायकोचे जर का गेले लक्ष. ती घेईल उचलून आहे ना संसार दक्ष. कड्यावर, सोन्याच्या कड्यावर, कड्यावर हळू त्याने लोटली थोडी माती. कड्यावर हळू त्याने लोटली थोडी माती. निघाला वेगानं पुढे घेतं कानुसा मागुती. बायको मागणं येते हे सगळं भक्ती आहे. सोन्याच्या कड्यावर तो माती टाकतोय. ती म्हणते, अहो अहो काय केले तुम्ही. अहो काय केले तुम्ही. काय केले तुम्ही मती तुमची फिरली. अहो काय केले तुम्ही मती तुमची फिरली. सांगा तुम्ही कशापायी मातीनं झाकली. मातीनं झाकली. धन्यवाद.